फायनल खेळले स्वतःची स्पर्धेचे देखील आणि स्ट्राईकला मंगेश. तर मात्र पुल करायला गेले, चेंडू मिस टाइम होतोय. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी, कारण दोन बॅट्समन जे आहेत ते निश्चितपणे आक्रमक आहेत. बघा ॲक्शन रिप्ले, राजचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुल करायला गेले, बॅटच्या थोडा खाली लागला आणि जोपर्यंत 2 चेंडू 2 धावा. पहिलं पॉवर प्ले सुरू आहे या वर्षीच्या हंगामामध्ये. अमरने ज्या प्रकारची बॅटिंग केलेली आहे तोच अमर आक्रमक फलंदाज. 2 बॉलमध्ये 8 धावा असतील, 10 धावा असतील, याच बॅट्समनने मॅच काढलेले आहेत. आणि आता ओपनिंग फलंदाज म्हणून त्याला आपण पाहत आहोत. स्ट्राईकला अमर, नॉन स्ट्राईकला मंगेश. राज याचा पुढचा चेंडू. आता मात्र मिस टाइम होतोय, मात्र खेळाडू दूर आहेत खूप. त्या दरम्यान पहिली धाव जोरात काढावी लागेल अमरला आणि आत्ता मात्र कॉल दिल्यानंतर पोहोचतोय तो, अन्यथा रनआउट होऊ शकला असता. आणि या 2 धावांनी धावसंख्या 3 बॉल 4 धावा. ज्या प्रकारे बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू आपण पाहतोय, डीप कव्हरला एक खेळाडू आहे, त्यानंतर सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय मिड विकेटला एक आहे, मिड ऑफ मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये आहेत, कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग. गोकुळवन क्रीडा मंडळ गोरेगाव मधून खेळणारा कबड्डीपटू आपण खुशालला पाहतोय जो शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे. कुमार गटामध्ये देखील चांगली कामगिरी. आमच्या मगाशी जयशंकर नारायण चौक. फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक. ऑफस्टम्पच्या खूप बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि फुल टॉस चेंडू ज्या प्रकारे आपण पाहिलं तर आवाक्या बाहेरचा होता बॅट्समनच्या. बघा ॲक्शन रिप्ले, 4 चेंडू 5 धावा. खूप बाहेरचा चेंडू होता, निश्चितपणे वाईड होऊ शकला असता. 4 चेंडू धावसंख्या 5. बामणघर आणि धामणी या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते. नितेश आलेला आहे, क्रिश, तेजस, मनीष, दोन्ही संघाने आपापली प्रवेश शुल्क जमा करा. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. गॅपमध्ये काऊ कॉन्व्हर्सेशन, 1 धाव पूर्ण केला, 2 धावांसाठी परतणार आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची आपण बॅटिंग पाहत आहोत, धावसंख्या 5 चेंडू 7 धावा, 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. धामणी आणि बामणगर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय प्रवेश शुल्क जमा करा. जयेश धोपड, सॉरी आतिश, आपण स्कोरसाठी या. बामणगर संघ जातोय टॉससाठी. आता मात्र काव कॉर्नरच्या वरून हा येतोय उत्तुंग षटकार, बिग वन, व्हॉट अ शॉट. यासाठी ओळखला तो संघ, तो म्हणजेच कवडोली सुतारवाडी. मंगेशच्या बॅटमधून जो षटकार शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. युवा संघ धामणी, तेजस, गागरुमला आपण पाहणार आहोत. क्रिश गागरुम याने देखील गतवर्षी ज्या प्रकारचं योगदान त्याने दिलंय आणि निश्चितच मुंबईमध्ये अंडर 20चा सामना देखील प्रबोधन गोरेगाव या ठिकाणी देवारे हायस्कूलच्या नावाने तो खेळला. गतवर्षी चिपळूणच्या संघातून खेळत असताना बारामती या ठिकाणी देखील तो क्रिकेट खेळण्यासाठी गेला आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच त्याला आपण पाहणार आहोत. कारण मे महिन्यामधील किंवा एप्रिलच्या 28 तारखेची स्पर्धा चुकून जी डोंबिवली या ठिकाणी संपन्न झाली त्यावेळेस देखील चिपळूणच्या युनिटमधून ते आले होते आणि आज देखील या मैदानावर याच युवा खेळाडूंना आपण पाहणार आहोत, निश्चित खेळताना पाहणार आहोत. ते म्हणजेच एका बाजूला तेजस असेल, मनीष असेल, तेजस बरोबरच क्रिश असेल, स्वतः सचिन घागरुम या संघाला लीड करताना आपण पाहणार. प्रवीण घागरुम, नितेश, खूप जुने खेळाडू आहेत. आता पण जर सचिन घागरुम यांचं आपण वय पाहिलं तर 44 ते 45, मात्र आजही तोच जोश, तीच एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 13. बामणगार संघामध्ये देखील मयूर कडव सारखा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि यावर्षी त्याने पंचांची परीक्षा देखील दिलेली आहे, MCA पंच म्हणून देखील. पहिला चेंडू समोरच्या दिशेला, खेळाडू त्या ठिकाणी येतोय. 1 धाव तर पूर्ण केली, कारण या अगोदर देखील आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर मंगेशच्या बॅटमधून आलेला षटकार जो संघासाठी आक्रमण करणारा होता आणि तोच काउंटर अटॅक करण्यासाठी सज्ज होईल. प्रथमेश्वर मोठी जबाबदारी राहील. समोर आहे मंगेश. धावसंख्या 14. कवडली सुतारवाडी विरुद्ध शेवरे. राईट मोर द विकेट. प्रथमेशचा पुढचा चेंडू. आता मात्र स्लोअर वन आणि विकेट कीपरच्या बघा चेंडू कुठून निघून गेला. 2 टांगों के बीच जो दरार थी वहां से गेंद फरार. रफू चक्कर, छूम अंतर. मात्र त्या दरम्यान खेळाडू बाद होतोय. कॉल दिला होता, त्याचा कॉल होता, तो धावला आणि त्यानंतर तो फसला. मंगेश पोचता पोचता या ठिकाणी वाचू शकला असता, मात्र रनआउट. आणि एक ज्या पद्धतीने बघा, ज्या पद्धतीने या ठिकाणी बाद झालेले आहेत ते म्हणजेच मंगेश आणि आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 14. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर किरण आलेले आहेत.
आणि याच्यावर खूप मोठी जबाबदारी आता राहील. बॉलर बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव रोशन आलेलं आहे. रोशन, मदन हे सर्व खेळाडू आपण पाहतोय. रामस्वामी यांचं देखील फार मोठे योगदान आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट ऑफ द विकेट. पुढचा चेंडू. ओ बघा बॅट ज्या पद्धतीने रोशन खेळला फटका. रोशनला देखील माहिती आहे जर बरोबर मिडल केला असता तर पॉईंटच्या वरून चौकार होता. कारण ज्या प्रकारे त्या चेंडूला त्याने न्याय दिला होता. बघा ॲक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर पूर्ण बॅट खाली गेली पूर्ण. जो स्क्वेअर करताना थोडंसं बॅटचं ब्लेड वरती पाहिजे. उपेंद्र पंडित सरांचं देखील हार्दिक स्वागत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे MCAचे गोल्ड मेडलिस्ट अंपायर. आता मात्र या ठिकाणी लाईन से भटके तो पडेंगे फटके. अमरचा आपल्याला क्लास पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क हा येतोय. हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण पाहिला ज्या पद्धतीने फुल टॉस. पुढचा चेंडू प्रथमेश. हा देखील होऊ शकला असता. हा देखील षटकार होऊ शकला असता. स्वतःवर निश्चितपणे नाराज असेल. ज्या प्रकारे मगाशी रोशन थोडासा आपण वेगळा पाहिला. बघा शेवटचा बॉल जो सेकंड लास्ट बॉल होता. 1 to go. धाव संख्या 22. या ओव्हरमध्ये आता एक षटकाराला मात्र 9 आलेले आहेत एक षटकाराने. आणि हा देखील गॅप मध्ये 1 बाउंड चेंडू सीमा पार. खणखणीत दणदणीत चौकार. मिलेंगे रन 4 तो बेटा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर. बहुत बढ़िया स्ट्रोक. 4 रन. धाव संख्या 26. 2 ओव्हर. स्क्रीनवर आपण पाहतोय ज्या प्रकारचा चौकार आला होता शेवटच्या चेंडूवर. आणि हे आपण संपूर्ण ट्रॉफीज पाहतोय. नितेश वेलकम. ज्या ट्रॉफीज आपण पाहत आहोत स्क्रीनवर. मिडल लेग स्टंपवरचा चेंडू होता. निश्चितपणे या चेंडूला देखील खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. संख्या 27. तिसरं षटक मार्गस्थ. स्क्रीनवर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची सायकल. त्याचप्रमाणे या ट्रॉफीज. आता मात्र या ठिकाणी बघूया खेळाडू बाद होतोय आणि निश्चितपणे स्वतःची विकेट गमावलेली आहे. दुसऱ्या बॉलवर चेंडू डॉट तर होतोय मात्र विकेट देखील जाते. आणि निश्चितच अप्रतिम फटका. फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल. मात्र हा चेंडू सीमा पार आहे की बघूया. पंचांचा इशारा येतोय. उत्तुंग हाय अँड हँडसम षटकार. बिग वन. जबरदस्त बॅटिंग. व्हॉट अ शॉट. अमर यासाठी ओळखला होता. मगाशी म्हटलं मी 1 बॉलला 5 असतील, 1 बॉलला 4 असतील, 2 बॉलला 10 असतील. यावर्षी मे महिना अक्षरशः गाजवलाय बॅट्समनने. तोच आक्रमक बॅट्समन. धाव संख्या 33. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू हा देखील फुल टॉस. सरळ बॅटने
हा देखील नंतर चांगल्या पद्धतीने थांबवलेला आहे. एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करणार आणि तोपर्यंत राज आणि बघा काय गते दिमाग की बत्ती को जलाना होगा. फक्त स्टंपला टच करायचं नाही, बेल्स पडली पण पाहिजे. बरोबर ना जयेश? आनंद उत्साह बघा दोघांच्या चेहऱ्यावर. संदीप बानशे, जयेश धोपट. सकाळचा अल्पोपहार घेताना सर्व हे खेळाडू, प्रेक्षक वर्ग, विकास रटाटे देखील आलेले आहेत. अजून एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे हे देखील आंबवलीकर आणि एक व्यक्तिमत्व जे आलेले आहेत, खांबे साहेब देखील आहेत. हा देखील चेंडू वन बाउन्स, मात्र खेळाडू त्या ठिकाणी आहे. एक धाव तर पूर्ण केली. स्ट्राईक स्वतःकडे घेणार का? आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि आता मात्र या ठिकाणी खेळाडू बाद होईल. मात्र एक धाव तर निश्चितच मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजेच 35. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नाही, एक बॉल बाकी आहे. 5 बॉल झाले. 6 आणि 2 8 9 धावा. मला वाटतं 10 धावा आलेल्या आहेत. 1 रनआउट आहे. त्यामुळे निश्चितपणे या ओव्हरमध्ये पहिल्यांदा आपण एखादा संघ पाहतोय जो 30च्या पुढे पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये 20 धावा कांटे संघाने केल्या, त्यानंतर 28 धावा आपण आतले संघाच्या पाहिल्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये आता अद्याप 36. हा देखील पॉवरफुल हिट, हा देखील षटकार. व्हॉट अ शॉट. दिस इज ऑल अबाउट अमर बॅटिंग. एक क्लास दाखवलाय अमरने. 12 चेंडू मध्ये 30 धावा कुठल्यात अक्षरशः फोडून काढलेल्या आहे, तोडून काढलेला आहे. टप्पा पडल्यानंतर आक्रमक बॅटिंग. धावसंख्या 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आता शेवरे संघासमोर. मी बामणघर विरुद्ध धामणी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, संघनायक आपण टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. त्यापूर्वी आपली प्रवेश शुल्क समालोचन कक्षामध्ये जमा करायचे आहे. बामणघर आणि धामणी. एक छोटासा ब्रेक घेऊया. गाने के साथ वापस आएंगे जब तक जाएंगे टॉस का बॉस, ज्या ठिकाणी धामणी आणि बामणघर संघ सज्ज होत आहेत. तेजस, शुभम तेजस, मनीष, क्रिश याला देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच बेल्स पडल्याशिवाय रनआउट होऊ शकत नाही. आणि बाजूला संदीप जयेशच आहे, त्याला तू सांगतोयस. चला टॉस साठी जयेश धोपट थांबा तिकडे. आणि थांबा. हॅलो. येस. बामणघर मयूर कडव अनुभवी खेळाडू घाटकोपर या परिसरामध्ये राहिलेला आहे. 2012 साली या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. कंपल्सरी चेस आहे. पहिली ओव्हर पॉवर प्ले. लेग साइडला 6च्या वरती नसणार. बामणघर आणि धामणी संघ. मी अनिल जी रटाटे यांना विनंती करतो की आपण टॉस घ्यायचा आहे. बामणघर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि या स्पर्धेदरम्यान जी अनिलजी रटाटे चषक 2024 आज या ठिकाणी संपन्न होत आहे. तर या स्पर्धेसंदर्भात आपण काय सांगाल? खूप उत्कृष्ट अशी स्पर्धा आहे आणि अनिल रटाटे सर आमचे नक्कीच किती वर्षापासून आयडॉल आहेत आणि आम्ही भरपूर वर्षापासून खेळतोय. म्हणजे जेव्हा असोसिएशन चालू झालं आहे तेव्हापासून आम्ही या ठिकाणी खेळतोय आणि अनिल रटाटे आणि आम्ही तिथपासून आतापर्यंत नक्कीच त्यांना पाहत आलो आहे. आणि उत्कृष्ट आयोजक म्हणजे अनिल रटाटे सर आणि खरोखरच अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका आम्ही पाहिले खूप मोलाची असते. खरोखरी खूप चांगली स्पर्धा आम्हाला या ठिकाणी खेळायला भेटते आणि त्यांचं मी खूप आभारी आहे. अशा स्पर्धा या ठिकाणी भरवत राहा. आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग घेऊ. धन्यवाद बामणघर संघ. त्याचप्रमाणे धामणी संघाकडे जाऊया. धामणी संघाला सुद्धा विनंती आहे की आपले इथे मार्गदर्शन अनिल जी रटाटे चषक आज या ठिकाणी आयोजित आहे. तर आपले दोन खरंच खूप छान आयोजन केलं आहे सरांनी आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल सरांचे आभार. आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि विशेष म्हणजे धामणी संघ हा यांचं नाव नव्हता. 16 संघामध्ये यांचं नाव नव्हतं, पण त्यांना काही कारणास्तव आमची एक टीम खेळली नाही, त्यामुळे त्यांना मी संधी दिली. तर खरोखर धामणी संघ असा संघ आहे कुठल्याही मैदानामध्ये बाजी मारू शकणारा संघ आहे. नक्कीच एक धन्यवाद बामणी आणि धामणी.
धन्यवाद जयेश. तर बामणघर संघाने टॉस जिंकले. न्यूज ऑफ द सेंटर इज बामणघर हॅज वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. पहिली बॅटिंग करण्याचा मान मिळतोय तो म्हणजे धामणी संघाला. धन्यवाद. सलामीची जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी कोण आहे? दोन्ही कॅप्टन आहे शुभम आणि विनंती करतोय ते म्हणजेच मयूर, आपण फोटो काढण्यासाठी यायचं इथे. ऑल दी बेस्ट बामणघर. बामणघर संघ जर आपण म्हटलं तर निश्चितपणे 2012चं मला विल्सनचं ग्राउंड आठवतंय, ज्या वर्षी 3 संघांबद्दल मी भाष्य केलं होतं. एक बामणघर, चिंचाळी आणि अडखळवन या 3 संघांनी केलेली जबरदस्त कामगिरी. त्यावर्षी पहिल्यांदा बोरघरचा संघ विजेता ठरला होता विल्सनच्या मैदानावर. निश्चितपणे 24 एप्रिल ज्या रविवारी. आणि बामणघर तोच मयूर. मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा देखील मी उपेंद्र पंडित सरांना सांगू इच्छितो मयूरने दिलेली आहे. जो मयूरला आता आपण पाहत आहोत. घाटकोपर भटवाडीमध्ये तो राहतो. मुंबईमध्येच क्रिकेट लहानासा मोठा झालेला आहे. आपल्याप्रमाणेच गणपती शिमग्याला तो गावी जातो मे महिन्यात. मात्र क्रिकेट कारण कामानिमित्त त्यांचे सर्व मित्र गावातील जे मित्र परिवार आहेत खेळणारे ते पुण्यामध्ये असतात. त्यामुळे पूर्ण 11 खेळाडू त्यांना मिळत नाहीत. आज या स्पर्धेच्या निमित्ताने ते उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा. स्ट्राईकला शेखर, नॉन स्ट्राईकला सौरभ आणि गोलंदाजीसाठी येतो राज. राईट आर्म ओव्हर द विकेट राज. पहिला चेंडू. धावांचं लक्ष आहे 43. एक मोठं आव्हान आहे. बघूया पेलणार का. स्ट्राईकला शेखरसाठी पहिला चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट. पवन मोरे पंचांच्या भूमिकेमध्ये. यावर्षी आपण मंडणगडमधील पाले या ठिकाणी देखील यांचं योगदान आपण पाहिलं होतं. सूर्य दळवी सर, हेमंत ठाकूर, त्याचप्रमाणे पवन मोरे. पाले गाव खालची आळी आणि वरची आळी यांच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुटता चेंडू. ओ टप्पा पडल्यानंतर क्या बात आहे. राईज. पहिला चेंडू आपल्याला असा पाहायला मिळाला एखाद्या गोलंदाजा आपल्या खांद्याचा वापर केल्यानंतर. गुडलेन स्पॉटला जर या पिचवर तुम्ही बॉल डिलिव्हर केलात तर थोडासा राईज होऊ शकतो हे दाखवतोय. या अगोदर जर आपण पाहिलं तर थोडेसे स्लोअर वन, चेंज ऑफ पेस देखील आपण पाहिलेत. मात्र आत्ता एक चांगल्या टप्प्यावर 1 बॉल 1 रन. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय. ड्राईव्ह करायला गेले होते लॉफ्टेड, मात्र पायाला लागून पुन्हा एकदा मंगेश शाह. चेंडू पुढे निघून जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 2 चेंडू 2 धावा. शुभम धामणी संघ यांना देखील आपण पाहतोय. मी विनंती करेन मागे जे प्रॅक्टिस करत आहेत ट्रॅकवरून चालणारे जे मंडळी आहेत या परिसरातील त्यांना कुठल्या प्रकारे आपल्याला त्रास द्यायचा नाही. त्यामुळे विनंती राहील आपण बाहेर कुठेही प्रॅक्टिस करू नका प्लीज. काइंडली रिक्वेस्ट. राज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र फुल लेन चेंडू होता ऑन साईडला नाही, समोरच्या दिशेला खेळून काढले. लॉंग ऑनला येतोय. खेळाडू फील्ड करतोय. 3 चेंडू 3 धावा. महेंद्र शेठ रटाटे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने, ज्यांचं फार मोठं योगदान आहे. असे महेंद्र शेठ रटाटे यांचं देखील अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 मध्ये हार्दिक स्वागत. शरद रटाटे साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. मी शरद रटाटे साहेब आणि महेंद्र रटाटे साहेब यांना विनंती करतोय दादा आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं. शरद रटाटे साहेब, महेंद्र शेठ रटाटे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. अंधेरी पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होते. राजचा पुढचा चेंडू. हा देखील चेंडू मिळत नाही. मात्र बघूया संधी मिळेल का. विकेट किपरने अपील केलं होतं मात्र पंचांचा इशारा ते लेग बाय. बघा विकेट किपर रोशन अपील करतो. म्हणजे राजला तेवढा आत्मविश्वास नव्हता. बघा टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे थोडासा ओसी घेतलेला चेंडू. पूर्णतः नक्कीच कुठल्या प्रकारे संधी नव्हती. गर्टनपाडा, दहिसर या परिसरामध्ये राज मुंबईमध्ये देखील बऱ्यापैकी क्रिकेट खेळतो आणि या ठिकाणी देखील आपण त्यांना पाहतोय. स्ट्राईकला शेखर ऑफ स्टंप शफल करतोय. ओ क्या बात है. बॅट्समनला पहिला ओळखला आणि नाही डायरेक्ट हिट लागला असं संधी होती. लेग बायचा इशारा. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो बॅट्समनची पोझिशन बघा. बॉल रिलीज होण्या अगोदर ऑफ स्टंप शफल केलं होतं, पोझिशन मध्ये होते आणि गोलंदाजाने काय केलं तर यॉर्क केला. पूर्णतः बुंदा टिपिकल ब्लॉक हॉल मध्ये पायावर टाकलेला चेंडू होता. कुठलीच संधी मिळाली नाही. त्या दरम्यान त्या ठिकाणी सौरभ पोहोचतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6.
धावांचं लक्ष अजूनही 37. 12 बॉलमध्ये 37 म्हणजे निश्चितपणे 18.17ची सरासरी आवश्यक. यानंतर मी विनंती करतोय कवडोली गाव आणि बामणगर आणि धामणी परेश भानशे यांचं देखील हार्दिक स्वागत. परेश भानशे आपलं देखील हार्दिक स्वागत. आपणास विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी असं नसतं. परेश, यानंतर सी ग्रुप आपण पाहणार आहोत. कवडोली गाव विरुद्ध आंबवली हा संघ देखील आंबवली ए आमच्या स्क्रीनवर आपण पाहतोय. हे सर्व हे बघा स्क्रीनवर आपण पाहतोय. शरदजी रटाटे, महेंद्र शेठ रटाटे, आमचा कॉम्बॉक्स देखील दिसतोय. आमच्यावर आतिश आहेत, आमचे नितीन आहेत जे ऑनलाईन स्कोरर आणि ट्रॉफीज आणि सर्व मान्यवर. पुढचा चेंडू आता मात्र संधी आहे का बघूया. संदेश पंदिरकर त्या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय हाय अँड उत्तुंग षटकार. बिग वन 6 धावा. शेखरलाही बॅटिंग करावी लागेल. आक्रमक बॅटिंग. 31 धावांची गरज. 11 चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू मिळाला बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर वरून. उत्तुंग षटकार. हाय अँड आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी. कवडोली गाव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सूरज, स्ट्राईकला शेखर. याकडे आपण सौरभला आणि अमरला पाहिले जास्त षटकार खेचताना. बॅकफुटला गेले. सोपा झेल. दॅट शुड बी टेकन. गॉन. शेखर बाद होऊन परततोय. पहिला मोठा धक्का बसतोय. जो असं वाटत होतं की शेखर आक्रमक होतोय, डेंजरस वाटतोय, धोकादायक वाटतोय, तोच खेळाडू बघा. सूरजने चेंडूचा टप्पा थोडा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करायला गेले. सरळ सोपा झेल मंगेशच्या हातामध्ये आणि विकेट क्रमांक आपण पाहिलं तर गडी क्रमांक पहिला बाद होतोय 12 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय सुरू असलेला सामना कवडोली सुतारवाडी विरुद्ध शेवरे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती, मात्र आमंत्रित केलं होतं फलंदाजीला. कवडोली सुतारवाडी या संघाने धावा केल्या त्या म्हणजेच एकूण जर पाहिलं तर जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12. दुसरं षटक सुरू आहे. आता स्ट्राईकवर आपण पाहतोय नरेंद्र. सूरजचा पुढचा चेंडू नरेंद्रसाठी. खाली राहणारा चेंडू मात्र थोडासा तितकाच आपण शॉट पाहतोय. चांगला थ्रो अमरचा पोहोचणार का. त्या दरम्यान 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा मोकळं मैदान आहे या ठिकाणी. या अगोदर देखील आम्ही काही स्पर्धा कव्हर केल्यात. लीडर क्रिकेट देखील या मैदानावर होतं. क्लब क्रिकेट जर पाहिलं तर निश्चितच देखील सुरू आहे. साईराज या मैदानाची व्यवस्था पाहत आहेत. निश्चितच त्यांचं देखील योगदान आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील काही लेदर क्रिकेटच्या देखील स्पर्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहेत. पुढचा चेंडू नरेंद्रसाठी. आता मात्र आडव्या बॅटने चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा, मात्र त्याला आडव्या बॅटने खेळायला गेले आणि चेंडू जाऊन विसावतो तो म्हणजे रोशनच्या हातामध्ये. सूरजचा हा बघा ॲक्शन रिप्ले. चेंडूच्या लाईनमध्ये पूर्णता नव्हते आणि आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड खेळायला गेले. दुसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या 14. 1 गडी बाद. सामना सुरू आहे शेवरे विरुद्ध कवडोली. संघाचं आव्हान आहे ते म्हणजे 43. आता मात्र संधी मिळणार आहे. विकेट किपर रोशन मागे टपला. यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. ऍक्शन रिप्ले बघा. टप्पा पडल्यानंतर मिस टाइम स्ट्रोक. कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक आपण म्हणू शकतो. डोळे बंद करून मारलेला. बॅटच्या साईडच्या आपण जर राहिला तर ब्लेडला लागला आणि त्यानंतर सोपा झेल रोशनच्या हातामध्ये. गडी क्रमांक 2. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि थोडंसं अडचणीमध्ये आता शेवरे हा संघ. आक्रमण करावं लागेल. कुठल्या तरी एका फलंदाजाला या ठिकाणी संकटमोचक म्हणून उभं राहावं लागेल. जी मगाशी रावतोली संघाला गरज होती ज्यावेळेस आतले विरुद्ध त्यांनी बॅटिंग केली तर म्हणजे सौरभने, मात्र त्यानंतर संघ जिंकला. आतले बाद झाल्यानंतर तीच बॅटिंग आता राज किंवा सौरभला करावी लागेल कारण त्याची गरज आहे. धावसंख्या 14 झालेली आहे म्हणजे आपण पाहू शकतो अजूनही 29 आवश्यक आहेत. पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू आता डीप मिड विकेटला राजकडे. जोपर्यंत चेंडू फेक येते राजची. 2 धावा पूर्ण.
या 2 धावाने धावसंख्या 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरनंतर 16. 6 चेंडू 27 धावांची गरज. 6 बॉल 27 रन्स टू विन. बामणगर आणि धामणी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. बामणगर आणि धामणी जसा सामना संपेल त्वरित एका लाईन मध्ये तुम्हाला आतमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एका लाईन मध्ये तुम्हाला चालत जायचं आहे. ऋषी, हर्ष, नितीन जे आमचे कॅमेरामॅन, त्याचप्रमाणे अपडेटर या ठिकाणी आपण पाहत आहोत. झेनिथ, अनिकेत यांना देखील आपण पाहतोय. धावसंख्या 16. 2 गडी बाद. करणचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू समोरच्या दिशेला आणि खेळाडू बाद. चांगला झेल मदन कडून. करणला मिळालेलं यश पहिलं आणि संघाला मिळालेलं तिसरं यश. अगोदरचा आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले आणि आता आपण पाहणार आहोत पहिला बॉल जो या अगोदर आपण पाहिला 30व्या षटकातील. 16 धावसंख्या 2 गडी बाद. या ओव्हरमध्ये जर या अगोदरच्या आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग केली होती आणि आता 6 चेंडू 27 असताना पहिल्या बॉलवर विकेट गेलेली आहे. त्यामुळेच धावसंख्या 16 आणि गडी बाद झालेल्या 3. स्क्रीनवर आपण पाहणार आहोत आमचे सर्व या मान्यवर या ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीजची सायकल आपण पाहत आहोत. आतापर्यंत या स्पर्धेच्या निमित्ताने नितीन जाधव, संजयजी पेंडल, त्याचप्रमाणे आपण स्क्रीनवर पाहतोय संदीप बानशे, खांबे साहेब आहेत, विकास रटाटे साहेब आहेत. त्याचप्रमाणे समोर आपण पाहतो महेंद्र शेठ रटाटे, शरद रटाटे साहेब देखील आहेत. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भव्य दिव्य अशी अनिल रटाटे चषक 2024 पहिलं पर्व आपण पाहिलं होतं ते म्हणजेच चिकोवाडीच्या मैदानावर बोरिवली आणि या ठिकाणी हे दुसरं पर्व पाहतो. अजय रटाटे देखील आलेले डीजे मास्टर. त्यांना नंतर बोलू आपण. पुढचा चेंडू आता मात्र चेंज ऑफ पेस. काय लाईन आहे बघा, अप्रतिम चेंडू. असं वाटतं की सहज सुंदरपणे टाकलेला चेंडू, फक्त लूप दिला होता. कुठल्याही प्रकारे जास्त ॲक्शन नाही. चांगल्या पद्धतीने टप्प्यावर गोलंदाजी ज्याला म्हणतात तो टप्पा ह्या ठिकाणी मिळालेला आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव दिलेली आहे आणि मोठं आव्हान आहे. 24 धावांचं 3 बॉलमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा संधी मिळणार शॉर्ट मिड विकेटला. दॅट शुड बी टेकन, गॉन, अनदर विकेट डाऊन. 4था गडी बाद. 17 खतरा आणि मोठा खतरा शेवरे संघाला. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. बामणगर धामणी या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. बामणगर संघाला फिल्डिंगसाठी आतमध्ये जायचं, एका लाईन मध्ये जायचं आहे. धामणी संघ सलामीची जोडी तयार ठेवा. शेवरे संघ आपली जी अर्धी प्रवेश शुल्क बाकी आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी जमा करायची आहे आणि यानंतर आंबवली अ आणि कवडोली गाव या दोन्ही संघांनी देखील आपली प्रवेश शुल्क जमा करा आणि आपण देखील खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. जसा सामना बामणगर विरुद्ध धामणी सुरू होईल मी विनंती करेन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जयेश धोपट यांना आंबवली ए विरुद्ध कवडोली गाव या 2 संघाचा टॉस आपण करणार आहोत. महेंद्र शेठ रटाटे या ठिकाणी उपस्थित आहे. शरदजी रटाटे यांच्या शुभ हस्ते या मॅच नंतर आपण जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्समधून टॉस का बॉक्समध्ये. करण या ठिकाणी पूल केलेला आहे, मात्र डीपला खेळाडू फील्ड करणार राज. चांगले क्षेत्ररक्षण, एक वेल ॲथलीट. संदेश पंदिरकर यांना आपण डीप लॉंगलेगला पाहतोय. या संघाचा आधारस्तंभ, बॅकबोन. गेले 18 ते 20 वर्ष या संघासाठी ज्या प्रकारे त्यांनी योगदान दिले. जवळपास 15 वर्षापासून मी पाहतोय रामदास पंदिरकर यांचे चिरंजीव आज खेळतात राज. त्यांच्याबरोबर ज्यांनी सुरुवात केली. कवडोली गाव आणि आंबवली एक या 2 संघांमध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. पहिलं प्रवेश शुल्क या ठिकाणी जमा केल्यानंतर शेवटचा बॉल अपील केलाय, खेळाडू बाद होते, यश मिळत आहे ते म्हणजे करणला. अप्रतिम गोलंदाजी करणकडून. या ओव्हरमध्ये निश्चितपणे 2 गडी त्याने बाद केले. मला वाटतं तिसरा पण आता येतोय. 3 गडी बाद केलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच निश्चितपणे आपण बोलवणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी शरद रटाटे साहेब त्याचप्रमाणे महेंद्र शेठ रटाटे आपणास विनंती करतोय की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. टॉस का बॉस ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत.
विजेत्या संघातील सामनावीर पुरस्कार, त्यानंतर लुझर संघाचा उत्कृष्ट बॅटिंग करणारा शेखर हा ठरतोय लुझर संघाचा खेळाडू, ज्याला विनंती करेन एका मागोमाग एक संघ आपण पाहतोय ते म्हणजेच खेळाडू मयूर कडव बामणगर. यावर्षी MCA ची परीक्षा देखील नक्कीच त्यांनी दिलेली आहे. गेले 8-10 वर्ष आपण पाहतोय उपेंद्र पंडित सर यांना आपण आता पाहणार आहोत. गोल्ड मेडलिस्ट अंपायर मुंबई क्रिकेट असोसिएशन 2013 आणि एक वेल पॅटर्न टी शर्ट मध्ये आपण पाहतोय मयूर कडव यांचा संघ बामणगर. बघा जवळपास 12 वर्षापूर्वी हा संघ जर यांचं आजचं वय समजा 34 असेल 35 असेल तर हे सगळे 32-33 वाले जवळपास 20 वर्षाचे असतील 22 वर्षाचे असतील ज्यावेळेस त्यांनी विल्सनच्या मैदानावर आपला परफॉर्मन्स दिला. चला धामणी संघ तयार राहा आणि जयेश धोपट आपण